नमस्कार. चंदन गाभा युट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या वर्गामध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण 66वा आणि 67वा असे 2 श्लोक वाचायला शिकणार आहोत. यामध्ये जी देवीची विशेषण आली आहेत ती काय आहेत, तर त्यातलं एक विशेषण असं आहे की तिच्या डोळ्यांची उघडझाप करणं यांनी विश्वाची उत्पत्ती होते आणि विश्वाचा लोप सुद्धा घडवून आणण्याची शक्ती याच डोळ्याच्या उघडझापीमध्ये असते. आदिमाया आदिशक्ती ललिता महात्रिपुर सुंदरीचं 1000 डोकी 1000 चेहरे, हजारो डोळे आणि हजारो पाय असणारं रूप इथे डोळ्यासमोर आणलंय आणि म्हणून तिला सहस्र शीर्ष वदना, सहस्राक्षी, सहस्रपात असं म्हटलंय. त्याचबरोबर ब्रह्मदेवांपासून अगदी एखाद्या सूक्ष्म कीटकापर्यंत सगळ्यांना जन्माला घालण्याची क्षमता तिच्यात आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर या सगळ्यांची आई होण्याची क्षमता तिच्यात आहे आणि आई झालं की तिच्यामध्ये माफ करण्याची ताकद येते. आई झालं की तिच्यामध्ये वात्सल्य येतं, प्रेम येतं, काळजी येते आणि या सगळ्या गोष्टी देवीमध्ये आहेत अशी कल्पना केली आहे. याखेरीज तिची आणखीन काही विशेषण आली आहेत ती अशी की समाजाचं वर्ण विभाजन करणारी ती आहे. 4 वर्णामध्ये आपला समाज विभागलाय अशी एक कल्पना प्राचीन भारतीय विचारधारेमध्ये होती आणि ही वर्णाश्रम व्यवस्था ही कामानुसार होती, कार्यानुसार होती. हे कोण ठरवतं, कुठल्या व्यक्तीमध्ये कुठली शक्ती आणि त्यांनी काय करायचं हे ठरवणारी ती आहे असं म्हटलंय. तिच्या आज्ञा कशा आहेत तर त्यांना जणू वेदाचंच रूप आहे आणि ती कशी आहे तर पुण्य आणि अपुण्य या दोन्हीचं फळ देणारी अशी ती आहे. ही सगळी विशेषणं ज्या 66व्या आणि 67व्या श्लोकात आली आहेत ते 2 श्लोक आज आपण वाचायला शिकणार आहोत. तत्पूर्वी आजच्या पाठाची सुरुवात ही ध्यानाच्या मंत्राने करूया. सिंधुरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्य मौल्य स्फुरत तारानायक शेखरां स्मितमुखी मापीन वक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्ण रत्न चषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्न घटस्थ रक्त चरणां ध्यायेत परामंबिकां. 66वा श्लोक आता म्हणूया. तो असा आहे. उन्मेष निमिषोत्पन्न विपन्न भुवनावली सहस्र शीर्ष वदना सहस्राक्षी सहस्रपात. 4 भागामध्ये विभागून हा श्लोक आता आपण म्हणूया. उन्मेष निमिषोत्पन्न, उन्मेष निमिषोत्पन्न, उन्मेष निमिषोत्पन्न, उन्मेष निमिषोत्पन्न, उन्मेष निमिषोत्पन्न विपन्न भुवनावली, विपन्न भुवनावली, विपन्न भुवनावली, विपन्न भुवनावली, विपन्न भुवनावली. उन्मेष निमिषोत्पन्न विपन्न भुवनावली, उन्मेष निमिषोत्पन्न विपन्न भुवनावली, उन्मेष निमिषोत्पन्न विपन्न भुवनावली, उन्मेष निमिषोत्पन्न विपन्न भुवनावली, उन्मेष निमिषोत्पन्न विपन्न भुवनावली. सहस्रशीर्ष वदना, सहस्रशीर्ष वदना, सहस्रशीर्ष वदना, सहस्रशीर्ष वदना, सहस्रशीर्ष वदना. सहस्राक्षी सहस्रपात, सहस्राक्षी सहस्रपात, सहस्राक्षी सहस्रपात, सहस्राक्षी सहस्रपात, सहस्राक्षी सहस्रपात. सहस्रशीर्ष वदना सहस्राक्षी सहस्रपात, सहस्रशीर्ष वदना सहस्राक्षी सहस्रपात, सहस्रशीर्ष वदना सहस्राक्षी सहस्रपात, सहस्रशीर्ष वदना सहस्राक्षी सहस्रपात. आता संपूर्ण श्लोक आपण म्हणूया. उन्मेष निमिषोत्पन्न विपन्न भुवनावली सहस्रशीर्ष वदना सहस्राक्षी सहस्रपात, उन्मेष निमिषोत्पन्न विपन्न भुवनावली
सहस्रशीर्षवदना सहस्राक्षी सहस्रपात् उन्मेष निमिषोत्पन्न विपन्न भुवनावली सहस्रशीर्षवदना सहस्राक्षी सहस्रपात् उन्मेष निमिषोत्पन्न विपन्न भुवनावली सहस्रशीर्षवदना सहस्राक्षी सहस्रपात्. आता 67वा श्लोक म्हणूया. श्लोक असा आहे. आब्रह्म कीट जननी वर्णाश्रम विधायिनी निजाज्ञा रूप निगमा पुण्या पुण्य फलप्रदा. आब्रह्म कीट जननी कीट जननी आब्रह्म कीट जननी आब्रह्म कीट जननी आब्रह्म कीट जननी आब्रह्म कीट जननी वर्णाश्रम विधायिनी वर्णाश्रम विधायिनी वर्णाश्रम विधायिनी वर्णाश्रम विधायिनी वर्णाश्रम विधायिनी आब्रह्म कीट जननी 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 वर्णाश्रम विधायिनी निजाज्ञा रूप निगमा 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 पुण्या पुण्य फलप्रदा 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 निजाज्ञा रूप निगमा 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 पुण्या पुण्य फलप्रदा. आता 67वा श्लोक आपण संपूर्ण म्हणूया. आब्रह्म कीट जननी वर्णाश्रम विधायिनी निजाज्ञा रूप निगमा पुण्या पुण्य फलप्रदा आब्रह्म कीट जननी वर्णाश्रम विधायिनी निजाज्ञा रूप निगमा पुण्या पुण्य फलप्रदा आब्रह्म कीट जननी वर्णाश्रम विधायिनी निजाज्ञा रूप निगमा पुण्या पुण्य फलप्रदा आब्रह्म कीट जननी वर्णाश्रम विधायिनी निजाज्ञा रूप निगमा पुण्या पुण्य फलप्रदा. आज आपण 66वा आणि 67वा असे 2 श्लोक वाचायला शिकलो. ललिता सहस्रनाम स्तोत्राचं पठण करत असताना आपण श्लोकामधल्या विशेषणांचा साधारण अर्थ बघतोय. प्रत्येकच विशेषणाचा अर्थ आपण बघतोय असं नाही, पण श्लोक म्हणत असताना आपल्याला ज्या शब्दांचा अर्थ समजला असताना तो म्हणणं सोपं जाईल असे काही शब्द आपण बघतोय. उद्याच्या भागामध्ये या पुढचे 2 श्लोक आपण वाचायला शिकणार आहोत, म्हणजे 68वा आणि 69वा. आजचा भाग इथे थांबूया. श्री ललिता महात्रिपुर सुंदर्यै नमः.